नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच ओमकार ऑफिस यूट्यूब चॅनलवरती मंडळी. तर आज आमचं भांडूप आहे साईमय वातावरणामध्ये, कारण की आज 23/12/2023 म्हणजे 23 डिसेंबर 2023 आज आमच्या भांडूपमधली साई भजन पालखीचा 25वा वर्ष आहे. आणि आज बघायला गेलात ना, व्हॉट्सअपचे स्टेटस, इंस्टाच्या स्टोरीज, फेसबुकच्या स्टोरीज, सगळीकडे तुम्हाला साईंचे स्टेटस, साई भजनच्या पालखीचे स्टेटस बघायला मिळतील. कारण की आज भांडूप आमचं झालेलं आहे साईमय वातावरण. आणि मला सुद्धा आता जायचं आहे शूट घ्यायला. झाल्या लेट, पण अजून ॲक्च्युली ऑफिसवरून आत्ता आलं. सकाळचे आय थिंक 9 आज वाजलेले आहेत आणि आपल्याला निघायचं आहे. आणि आपले मित्रमंडळी सुद्धा आता या पालखी सोहळ्यामध्ये चालतात, त्यांना सुद्धा नंतर आपण भेटूच, भेटून तुम्हालाच. पण आता सध्या तरी आपण नेऊया, कारण की आज बघूया कशा प्रकारे पालखी सोहळा आहे. कारण की पालखी भांडूपमध्ये पूर्ण एक भांडूपचा राऊंड मारून नंतर पालखी ठाण्यापर्यंत जाते. त्यानंतर तुम्हाला क्राऊड दाखवेन, किती क्राऊड असतो. आणि 1000च्या वरती, 1000-1500च्या आसपास पदयात्री या साई पालखीमध्ये चालत असतात. सो बघूया आता कसा होता साई पालखीचा पदयात्रा सोहळा. चला. आणि व्हिडिओ आवडत असेल ना मंडळी ते लाईक करा, कारण की आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल. कारण की ना सध्या कंटेंट असे वेगवेगळे येतात. आपला कसा एक कुठला कंटेंट असा फिक्स नसतो की आपण या कंटेंटला धरून चाललेलो आहोत, पण आपले थोडेसे वेगवेगळे कंटेंट असतात. त्याच्यामुळे ना आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना. चला तर मला लाईक बनत आहे आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहाच, आणि नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. चला तर आपण पहिल्यांदा जागा गार्डन आहे मध्ये बघूया. आता तिकडे पालखी अजूनपर्यंत आली नाही इथे, पण पालखी तिकडेच असणार गणेश नगरला.
घ्या, सरबत घ्या, सरबत घ्या, चला सरबत घ्या, पाणी आहे, पाणी, सरबत आहे, पाणी आहे, बघूया चला. तर मंडळी आता पोचलो जॉन्सनला. नितीन असं झालं की माझा प्लॅनिंग होता फक्त आणि फक्त बाबांच्या पालखीचा, साईबाबांच्या पालखीचा व्हिडिओ काढून निघायचा. पण हे माझे मित्र म्हणते भेटले, भाई भेटला इकडे. भाईचं पहिलं वर्ष पालखीतला. आमचा चिन्या चालतो पुढे, त्याला तुम्ही गेल्या वर्षी बघितला. चिन्या इकडे आमचा म्हणती, हा चिन्या चालतो इकडे. त्याचा गेल्या वर्षी तुम्ही जो ब्लॉगमध्ये बघितला असेल ना की ऑफिसचं काम करत चालणारा असतो चिन्या बंटी. असे सगळे माझे साईतले मित्र भेटले, साई वगैरे भेटलेले आहेत. आणि यांच्यावर आता काय माहिती इच्छा झाली माझी. हा बोल ना, 25 वर्ष तुझा, 25 वर्ष राखायला चालतं आमच्या साईबाबांचं 25 वर्ष आणि हे 25 वर्ष चालते तो. आणि चिन्याचं की मला माहीत नाही काय इच्छा झाली, कशी काय चालायची. आणि यांच्यावर मी चालत शिकलो आहे. ऑफिसचं पण टाईम आहे, बोला जेवढं पॉसिबल आहे तेवढं चालायचं आहे. बाबा जोपर्यंत बोलतील चाला तोपर्यंत चालत जिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत चालायचं आहे. बघूया कुठपर्यंत आज चालू शकतो. बाकी मित्र जाणार आहेत शिर्डीमध्ये. ओम साईराम. राजोदा अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. ओम साईराम कमेंट करा आणि अशा चॅनल सबस्क्राईब करा. कारण की पदयात्रा अर्धवट सोडून निघालो घरी, कारण की आपल्याला जायचं ऑफिसला. नेक्स्ट ब्लॉग येईलच लवकरच. बघूया आता पालखीला जाण्याचा प्लॅनिंग केलेला आपण. बघूया काय होतं आहे. तोपर्यंत हा ब्लॉग एन्जॉय करा आणि एक लाईक तो बनताय. चला ओम साईराम.